गेला वाघनखाने अफजल खानाचा कोथा फाडून गेला मुनबर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना लढून गेला स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला असा एक मराठा शिवभा होऊन गेला। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी माधवप्पा काळकुटे यांनी आपले स्थान स्वीकारावे अशी नम्र विनंती करतो व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मी आनंदराव अण्णासाहेब सोळंके सर, विकास भगवान शेळके सर, मसूराव आसाराम गाडी सर, बाळासाहेब गाडी सर यांना मी स्थान स्वीकारावे अशी नम्र विनंती करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमा पूजन करून घ्यावे ही माझी नम्र विनंती। कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने होईल। स्वागत गीत घेऊन येत आहेत रितेश शेळके व विशाल चव्हाण। साचे रंग रूप है आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। दहा दिशांनी गुणजन आले सभा मंडपी स्वागत झाले, दहा दिशांनी गुणजन आले सभा मंडपी स्वागत झाले। पूर्व नियोजिता पूर्व घडले, पूर्व नियोजिता पूर्व घडले सावल्या नजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। नम्र कलेचे कोणी उपासक कोणी तपस्वी कोणी साथ, नम्र कलेचे कोणी उपासक कोणी तपस्वी कोणी साथ। शिल्पकार हो सारे कल्पक शिल्पकार हो सारे कल्प जीवन या समरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। व्यक्त करतील। मर्द मराठे मावळे आम्ही पाठीवर वार करत नाही, मर्द मराठे मावळे आम्ही पाठीवर वार करत नाहीत, एकदा शस्त्र उचलल्यावर माघार कधी घेत नाहीत, माघार कधी घेत नाहीत। यानंतर मी ऋषिकेश कदमला विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो। कुणी वाघ होत नाही, वाघाचं कातड घातल्यावर कुणी वाघ होत नाही। मनोज दादा जरांगे पाटलांच्या नादाला लागल्यावर अंगावरचं कातड राहत नाही, मनोज दादा जरांगे पाटलांच्या नादाला लागल्यावर अंगावरचं कातड राहत नाही। मनोज दादा जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्हा येथील मातोरी या गावचे आहेत, पण ते काही वर्षापासून जालना जिल्हा येथील अंबड येथील अंतरवाली सराटे येथे स्थायिक झाले आहेत। मनोज दादा जरांगे पाटील हे सुरुवातीला काँग्रेस पक्षामध्ये काम करत होते, पण पुढे काँग्रेस सोडून त्यांनी शुभा नावाची एक संघटना स्थापन केली। त्या शुभा नावाच्या संघटनेत ते स्वतः सर्व कारभार हातात व मराठ्यांच्या हक्कासाठी व मराठ्यांच्या न्यायासाठी लढण्याचे ही काम ही संघटना करते। व जरांगे पाटलांच्या वडिलांचे नाव रावसाहेब जरांगे व त्यांच्या आईचे नाव प्रभावती जरांगे पाटलांच्या पत्नीचे नाव सुमित्रा असे आहे व त्यांच्या मुलांचे नाव शिवराज असे आहे व त्यांच्या मुलींचे नाव वैष्णवी, प्रणाली, पल्लवी अशा तीनही मुले आहेत। त्यांची मुले शिक्षण घेत आहेत। मनोज दादा जरांगे पाटलांना सुरुवातीपासून समाजसेवेची आवड आहे। समाजसेवेच्या मराठा आरक्षणासाठी त्यांनी स्वतःच्या वाटेला आलेली शेत ही विकून त्यांनी आंदोलन चालू ठेवले। तर हाताने कधी सूर्य झाकत नाही, मनोज दादा जरांगे पाटील कोणाच्या बापाला वाकत नाही, मनोज दादा जरांगे पाटील कोणाच्या बापाला वाकत नाही। धन्यवाद।
स्वराज्याची जनक शोभा. यानंतर ओम जाधव आपले छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मनोगत व्यक्त करेल. मातीच्या कणावर रयतेच्या मानावर विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणार राजे म्हणजे शिवछत्रपती. परमपवित्र माझ्या मातृभूमीला नमस्कार. परमपवित्र माझ्या मातृभूमीला नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ येथे जमले रसिक श्रोतो, मी ओमशेखर जाधव आज तुमच्याशी अशा एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला मान आहे. भवानी मातेचा लेख होता. भवानी मातेचा लेख होता. मराठ्यांचा राजा होता. चुकला नाही कोणासमोर, तो मुघलांचा बाप होता. मित्रांनो, 350 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रभूमीला एक वीरक्रम मिळाला, ज्याने स्वतःच्या धाडसाने, जिद्दीने, पराक्रमाने आणि शौर्याने नव्हतेच होतं करून मुठभर व्हावाच्या जोरावर महाराष्ट्रभूमीवर भगवा झेंडा फडकवला. त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमकळून माणूस होत्या. मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक कितपत पडले होते. स्त्रियांची आबरूलुटी जात होती आणि बायकाच्या कुंकात धनी मारला जात होता. शेतकऱ्यात कोणी काही नव्हता. अशा परिस्थितीत महाराष्ट्रभूमीला हा होता एक झंकार जग माझा पेटवता अंगार. अखेर ती वाली सह्याद्रीची गर्जन झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी शिवजन्म आला. मानाचा शिवाजी महाराजाला, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोविला. धन्यवाद. मी माझी भाषण संपवतो. उत्सव 3 रंगाचा आबाळ्या सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. यानंतर करुणात आपले विचार व्यक्त करेल. विषय 15 ऑगस्ट. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व इथे जमलेले सर्व बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट या निमित्त 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्तीने ऐकून. जगले ते देशासाठी आणि देशासाठीच हुतात्मे झाले. भारत मातेला त्यांनीच गुलामीतून मुक्त केले. आज 15 ऑगस्ट हा दिवस भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी उत्साहाचा, सन्मानाचा अभिमान आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिवस म्हणून ओळखला जातो. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अशा अनेक स्वातंत्र्यांनी बलिदान दिले. ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. शूर भारतीय वीर फक्त देशासाठीच लढले. अशा या शूरवीरांना माझे कोटी कोटी नमन. थोर हुतात्मे म्हणायचे ना, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. आणि आताचे वीर काय म्हणतात, तू मला तंबाखू दे, मी तुला चुना देतो. ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मारा. माणुसकी धर्म आहे, फक्त देशासाठी जगा. जय हिंद, जय भारत. आपल्या निद्रा छातीवर, म्हणून तर आज आपण अभिमानाने उभे आहोत या मातीवर. यानंतर सार्थक हाके आपले मनोगत व्यक्त करेल. सूर्याप्रमाणे दिसणार व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. मी आज तुम्हाला 26 जानेवारी म्हणजे गणतंत्र दिवसानिमित्त काही माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांतचित्तीने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. मित्रांनो, 26 जानेवारीला आपल्या भारताला संविधान लागू करण्यात आले होते. मित्रांनो, इंग्रजांनी आपल्या भारतात 150 वर्ष घातली. आपल्या भारतीयांना अनेक छळ केले व या अन्यायाला न जुमानता महात्मा गांधी, इंदिरा गांधी, सुभाषचंद्र बोस, राजगुरू असे अनेक थोर महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली या देशाकरिता. म्हणूनच तर म्हणावेसे वाटते, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले, फक्त देशासाठी लढले. मित्रांनो, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजींचा फार मोठा वाटा होता. फार मोठा सिंहाचा वाटा होता. त्यांनी 1942 ला चलेजा आंदोलन केले व या आंदोलनास फार मोठे यश आले. आणि तेव्हा इंग्रजांना कळले, अब यहाँ पर हमारे नहीं चलेगी, यहाँ की जनता जागृत हो गई है. आणि तेव्हाच 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. आणि 26 जानेवारी 1950 ला आपल्या भारत देशाला संविधान लागू करण्यात आले. शेवटी जाता जाता एवढंच म्हणतो, नदी पानी न हो तो नदियाँ किस काम की, आंसू न हो तो आंखें किस काम की, दिल न हो तो धड़कन किस काम की, अगर हम वतन के काम न आए तो जिंदगी किस काम की. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. ते मावळे आहेत, जगवणारा तो महाराष्ट्र आहे. जगणारे ते मावळे आहेत, जगवणारा तो महाराष्ट्र आहे. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायाने हात फिरवणारा ते आपले मनोजदादा जरांगे पाटील आहेत. यानंतर अजित गाडे आपले विचार व्यक्त करेल. विशेष संघर्ष मनोज जरांगे पाटील. जगणारे ते मावळे आहे, जगवणारा तो महाराष्ट्र आहे. जगणारे ते मावळे आहे, जगवणारा तो महाराष्ट्र आहे. स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारे ते आपले मनोजदादा आहेत. आदरणीय व्यासपीठ व येथे जमलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व माझ्या बालमित्रांनो, माझे नाव अजित बाळासाहेब गाडे. मी आज तुम्हाला जरांगे पाटलाविषयी 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यातील माथोरी या गावचे आहेत. सुरुवातीला त्यांनी एका हॉटेलवर काम केले. नंतर त्यांनी ते काम सोडून दिले. त्यांच्या वडिलांचे नाव रावसाहेब जरांगे, त्यांच्या आईचे नाव प्रभावती जरांगे, त्यांच्या पत्नीचे नाव सुमित्रा जरांगे, त्यांच्या मुलाचे नाव शिवराज जरांगे व त्यांच्या मुलीचे नाव वैष्णवी, पल्लवी आणि प्रणाली असे होते.
सुरुवातीच्या काळात त्यांनी काँग्रेस पक्षात काम केले. नंतर त्यांनी ते काम सोडून दिले व शिवबा संघटनेची स्थापना केली. शिवबा संघटनेची स्थापना केल्यावर त्यांनी ते काम स्वतः हाताळत घेतले. शिवबा संघटना ही मराठ्यांच्या न्यायासाठी अन्यायासाठी लढण्याचे काम करते व जरांगे पाटील आजही मराठा समाजासाठी कार्यरत आहे. जाता जाता एवढ्याच म्हणेल भवानी मातेचा लेख आहे, रयतेचे दैवत आहे. भवानी मातेचे लेख आहे, रयतेचे दैवत आहे. झुकला नाही कोणासमोर, झुकणार नाही कोणासमोर. ते ओबीसीचे बाप आहे. धन्यवाद. राजे तुम्हीच अस्तिमा, तुम्ही महाराष्ट्राची शान, जगती तुम्ही छत्रपती, तुम्हीच आमचा स्वाभिमान. ज्ञानेश्वर शेळके छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपले मनोगत व्यक्त करत. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून हे माझे नम्र होते. छत्रपती शिवनेरी तारा चमकला, जिजाऊच्या पोटी एक सिंह जन्माला, मानाचा मुद्रा करतो छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्यांनी मराठी मातेत भगवान रावला. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारा राजे म्हणजे राजे छत्रपती यांची आज जयंती. शिवरायांनी 1655 मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. ज्या काळी ज्याचे किल्ले त्याचे राज्य, हे वाक्य सार्थ झालं होतं. शिवरायांनी तोरणा किल्ला प्रथम जिंकला व स्वराज्याचे तोरण बांधले. नंतर कोंढाणा, पुरंदर, राजगड, प्रतापगड असे किल्ले जिंकून निजामशाह, मुघल, बादशाह या तिन्ही सत्ताशी लढा देत शिवरायांनी मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. अरे हजार असतील धर्म, हजार असतील जाते, सर्वांना एकत्र कपणार राजा म्हणजे राजे छत्रपती. एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुरुजन वर्ग व येथे जमलेला बालमित्रांनो, माझे नाव गणेश अंगतकर. मी आज तुम्हाला स्वातंत्र्य दिनाविषयी काय माहिती सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे माझी नम्र विनंती. मित्रांनो, भारत देश हा 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्यासाठी महावीर पुरुष क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांना स्मरण करण्याचा दिवस म्हणजे हा दिवस. मित्रांनो, भारत देश हा इंग्रजाच्या गुलामगिरीत होता. अनेक वर्ष गुलामी सहन केल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. आजचा दिवस म्हणजे शूरवीरांना स्मरण करण्याचा दिवस. स्मरण करण्याचा दिवस. हा दिवस स्मरण करण्याचा दिवस म्हणजेच त्यांना त्यांच्या कार्याची, त्यांच्या आठवण करतो. म्हणजेच जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशा अनेक शूरवीरांच्या हजारो क्रांतिकारकांनी आपल्या भारत देशासाठी भारत स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या प्राणाचे बलिदान दिले. आपल्या बलिदानामुळे आपला भारत देश स्वतंत्र झाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रयतेचे राजा आहेत, गरिबांचे आधार आहेत. मातेचे पुत्र आहेत, पित्यांचे वारस आहेत. असेच आपल्या महाराष्ट्राला लाभलेले मनोजदादा जरांगे पाटील आहेत. यानंतर ज्ञानेश्वर फलके आपले विचार व्यक्त करेल. विषय जरांगे पाटील. डाव्या हाताने सूर्य झाकत नाही, डाव्या हाताने सूर्य झाकत नाही. मनोज दादा कोणाच्या बापाला वाकत नाही. नमस्कार बालमित्रांनो, आज तुम्हाला काय मी 2 शब्द सांगणार आहे मनोज दादा जरांगे पाटलाविषयी, ते तुम्ही शांतचित्ताने ऐका ही माझी नम्र विनंती. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वडिलांचे नाव रावसाहेब जरांगे असे होते व आईचे नाव प्रभावती जरांगे असे होते. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पत्नीचे नाव सौमित्रा जरांगे व त्यांच्या मुलाचे नाव शिवराज असे होते. असे आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडवण्यात त्यांनी राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडवले. मनोज दादा यांनी प्रत्येक गावात जाऊन पक्षासारखं बळ हवं, जरी जीभ घ्यायची असेल तर आकाशासारखं धाडस हवं, पाण्यात उडी मारायची असेल तर माशासारखं कला हवी, आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शुभांसारखं काळीज हवं. यानंतर गौरव सोळंकी आपले विचार व्यक्त केले शिवाजी महाराजांविषयी. काळ्यांचा इतिहास फुलांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला. आज आपण स्वाभिमान जगतो
कारण आपल्या इथे शिवरायांनी दिला, कारण आपल्या इथे शिवरायांनी दिला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे आणि माझे मित्रमंडळ, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते शांत ऐकावे अशी माझी नम्र विनंती. तर मित्रांनो, ते दिवस फार धावपळीचे होते. युद्धात शहाजीराजे गुंतलेले असताना त्यांच्या पत्नी जिजाबाई यांनी फाल्गुन मध्ये तृतीय म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी या किल्ल्यावर एका सुंदर बाळाला जन्म दिला. त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आलेले म्हणून म्हणतात ना, वीरजीचा मुलगा धन्य ती माई, वीरजीचा मुलगा धन्य ती माई. नाव तिची जिजाऊ ती शिवरायांची आई, नाव तिची जिजाऊ ती शिवरायांची आई. तर मित्रांनो, जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना भीमाची कृष्णाची कहाणी सांगत असतात. साधू संतांच्या गोष्टी त्यांच्या मनात आदराच्या निर्माण झाल्या होत्या. शिवाजी महाराजांचे गुरु दादाजी कोणते हे होते, ते त्यांना उत्तम प्रकारे प्रशिक्षण करत असत. वयाच्या 12 वर्षी शिवाजी महाराजांनी अनेक विविध कलांचा ज्ञान प्राप्त केला होता. म्हणूनच म्हणतात ना, अंधाराला भीत नाही आबाळाची साथ आहे, अंधाराला भीत नाही आबाळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही ही मर्दमाराची जात आहे, ही मर्दमाराची जात आहे. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना उत्तम राज्यभार कसा करावा, शत्रूचे युद्ध कसे करावे, घोडे हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निष्ठून कसे जावे हे त्यांना उत्तम प्रकारे शिकवले. म्हणून म्हणतात ना, आठवण कधी मिटणार नाही, आठवण कधी मिटणार नाही. हा जन्म काय, हजारो जन्म झाले तरी नाथ शिवरायांचे सुटणार नाही, नाथ शिवरायांचे सुटणार नाही. शिवाजी महाराजांचे लग्न वयाच्या 14व्या वर्षी त्यांच्या आईने सईबाई नावाच्या मुलीसोबत पुण्याच्या लाल महालात लग्न सोहळा मोठ्या थाटामाटाने साजरा केला. एकदा अफजल खानाने शिवाजी महाराजांना प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवले. शिवाजी महाराजांना त्यांचं कपटी डाव माहित होतं, म्हणून शिवाजी महाराजांनी अंगात चिलकत घातले, नाहीतर शिवाजी महाराजांना आपले प्राण गमावले लागले असते. म्हणून म्हणतात ना, ढाल तोडून वार करतात त्याला तलवार म्हणतात, ढाल तोडून वार करतात त्याला तलवार म्हणतात. महाराष्ट्रात एकच वाघ होऊन गेला त्याला शिवराय म्हणतात, त्याला शिवराय म्हणतात. जाता जाता एवढेच बोलतं की अरे नाही आम्ही कुणाचे गुलाम, अरे नाही आम्ही कुणाचे गुलाम, भगवानी भगेला सलाम, भगवानी भगेल सलाम. एवढे बोलून मी 2 शब्द संबोधतो. या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे, हा तिरंगाने ही नेहमी राहू दे जोपर्यंत तुझा प्राण आहे. यानंतर पुरुषोत्तम शेळके आपले मनोगत व्यक्त करेल 26 जानेवारी. प्रकाश शेळके, आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाविषयी 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. आजचा दिवस म्हणजे अभिमानाचा दिवस आहे. आजचा दिवस म्हणजे 26 जानेवारी 1949 रोजी आपल्या भारत देशाने संविधान स्वीकारले. खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक राज्य सुरू झाले. गुलामगिरी संपली आणि गणराज्य प्रजासत्ताक म्हणजे जनतेने निवडलेली सत्ता. कोणाला सत्तेवर बसवायचे आणि कोणाला सत्तेवरून खाली ठेवायचे ते ठरवण्याचा अधिकार जनतेला प्राप्त झाला. संविधानाने प्रत्येक नागरिकास समानतेचा दर्जा मिळवून दिला. जाता जाता एवढेच म्हणतो की पानी पीना है तो मटके से पियो, खाली गिलास में क्या रखा है, प्यार करना है तो वतन से करो, इन लड़कियों में क्या रखा है. धन्यवाद. जीवनाचे असे सार्थक व्हावे, चांगल्या कर्माचे फळ नको मला, मरण फक्त रायगडावरच यावे, मरण फक्त रायगडावरच यावे. यानंतर बालाजी कदम आपले विचार व्यक्त करेल. विषय छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांचं नाव घेतल्यावर अभिमानाने छाती फुलते आणि मरणाच्या दारात उभा असलेल्या 12 हत्तेचा बळ संचातो असा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मनाचा मुद्रा. नमस्कार मित्रांनो, माझे नाव बालाजी दिलीप कदम. मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही माहिती सांगणार आहे, ती तुम्ही शांततेने ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती. कुणी प्रेम पुजारी तर कुणी आईवडिलांचे भक्त, कुणी प्रेम पुजारी तर कुणी आईवडिलांचे भक्त. आम्ही जरा हटके, आईबाबांचं रक्त आणि शिवरायांचे भक्त, शिवरायांचे भक्त. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊच्या पुढे एक शूरवीर तेजप्रताप बा जन्माला आला. शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. आईचे वात्सल्य, वडिलांचे चातुर्य व धाडस यांच्या संस्कारातून शिवाजी नावाचा योद्धा जगास दिला. स्वराज्य स्थापनेची संकल्पना त्यांच्या मनात उजवली. मग राजा आयुष्यभर स्वराज्याची पडताळणी केली. जाता जाता एवढं सांगतो की 65 किलोची तलवार वागवतो त्यांचे नाव यसाजी. 2000 सैन्याबरोबर एकटा लढतो त्यांचे नाव बाजी. 1.5 तासात दुश्मनाच्या छावणीचा सोन्याचा कळस कापून आणतो त्यांचे नाव संताजी.
8 तासात दिल्लीहून पुण्याला घोडे आणतो, त्यांचे नाव संताजी. हात तुटला तरी लढत राहतो, त्यांचे नाव तानाजी. सिंहाला एकटा फाडतो, त्यांचे नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्रित करून स्वराज्य निर्माण करतो, त्यांचे नाव शिवाजी. धन्यवाद. जमाने से कि क्या हमारी कहानी है, हमारी पहचान तो सिर्फ यही है कि हम हिंदुस्तानी है. यानंतर विशाल चव्हाण आपले मन व्यक्त करेल. स्वातंत्र्याचा ध्वज फडकवतो, सूर्य तळपती प्रगतीचा, भारत भूमीच्या पराक्रमाला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. सन्मान्य व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेले माझे प्रिय देशबांधवांनो, सर्वप्रथम ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनमोल योगदान दिले त्या सर्व वीर पुरुषांना मी वंदन करतो व माझ्या भाषणाला सुरुवात करतो. काट्यामध्ये फुले वेचूया, पृथ्वीला स्वर्ग बनवूया. काट्यामध्ये फुले वेचूया, पृथ्वीला स्वर्ग बनवूया. सर्वांनी एकत्र येऊया, प्रजासत्ताक दिन साजरा करूया, प्रजासत्ताक दिन साजरा करूया. आज 6 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक भारतीयांना अभिमानाचा व उत्साहाचा दिवस आहे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस व त्यांना लागणारा खर्च 64 लाख रुपये लागला. त्यामुळे 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात संविधान लागू करण्यात आले. मित्रांनो, आपला भारत देश स्वतंत्र व प्रजासत्ताक करण्याचे अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाची पर्वा केली आहे. आजही देशाच्या सीमेवर अहोरात्र मातृभूमीच्या सेवेसाठी सज्ज आहे. जाता जाता एवढेच म्हणे, सलाम करू आपण त्या वीरांना ज्यांच्यामुळे आपण हा दिवस पाहिला. नतमस्तक होऊ आपण त्या सर्वांचा ज्याने हा भारत देश घडवला, ज्याने हा भारत देश घडवला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. लढला एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य माणूस ज्याने गुलामगिरी न करून स्वराज्याला जन्म दिला. यानंतर यशराज काळकुटे आपले मन व्यक्त करेल. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री जमलेले बाल मित्रांनो, आज मी 2 शब्द सांगतो, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे. माझ्यावरती मित्रांनो, मला माहिती असेल की माझ्या शिवाजी महाराज जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे आईचे नाव जिजाबाई वडिलांचे शाजीराजे भोसले होते, जे त्यांना रामाच्या कृष्णाच्या व अर्जुनाच्या गोष्टी सांगितल्या. लहान वयात त्यांनी शिवबंदी स्वरात आपण शपथ घेतली. तो ऐकला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रजेला ज्यांनी समजले मायबाप, शत्रूंचा झाला तरकाप, स्त्रियांना दिला मातेचा सन्मान, छत्रपती शिवरायांचा आहे आम्हाला अभिमान, आम्हाला अभिमान. यानंतर शांतेश्वर कोळपे आपले विचार व्यक्त करेल. 19 फेब्रुवारी 1633 रोजी शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाटलीवर बाटली, काचाची बाटली, मनोजदादांची हवा बघून भल्या भल्यांची फाटली. यानंतर आयुष्यभर आपले विचार व्यक्त करेल. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. मनोज जरांगे पाटील हे मूळ बीड जिल्ह्यातील मातोरी या गावचे आहेत. काही वर्षानंतर ते आंतरवले सराटी येथे सहाय्यक झाले. मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांचे नाव रावसाहेब जरांगे, त्यांच्या आईचे नाव प्रभावती जरांगे व त्यांच्या पत्नीचे नाव सौमित्रा जरांगे, त्यांच्या मुलाचे नाव शिवराज जरांगे. त्यांना 3 मुली होत्या. वैशाली, प्रणाली, पल्लवी या 3 मुली आहेत. हे त्यांचे कुटुंब. मनोज जरांगे पाटील हे सुरुवातीपासून काँग्रेस पक्षात काम करत होते. नंतर त्यांनी ते काम सोडून शिवबा संघटनेची स्थापना केली. त्यात ते स्वतः सर्व काम हाताळत मराठ्यांच्या हक्कासाठी व न्यायासाठी लढण्याचे काम ही संघटना करते. आजही मनोज जरांगे पाटील मराठ्यांसाठी कार्यरत आहे. धन्यवाद. जय हिंद. मी एक तुम्हाला गीत म्हणून दाखवणार आहे. ओ देश मेरे तेरी शान भी सदके, कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन तेरे हवा पे जिंदा, तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा, हे अर्ज़ दीवाने की जा हुकुम शाहज़दे की, मंजूर हमें जो भी तू चुने, रेशम का हो मधुशाला या कपन सिपाही वाला, ओढ़ेंगे जो भी तू चुने. धन्यवाद. श्री पवार सर आपल्याला मार्गदर्शन करतात. बोलायला विचारणार आहे ते विकास शिकायची. चला, ज्ञानधन विद्यार्थी सुसंस्कार केंद्रामध्ये
इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी जो अगदी उत्कृष्ट आणि खरंच 100% उत्कृष्ट पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी अगदी उत्कृष्टपणे केलं. 10वीच्या विद्यार्थ्यांनी कालच्या शनिवारी कार्यक्रम घेतला होता. त्यांच्याही लक्षात आलं असेल की आपल्या कार्यक्रमापेक्षा 9वीच्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम कितीतरी चांगल्या पद्धतीने चांगला साजरा झालेला आहे. तसंच सर्वांना माहित आहे आता हा प्रोग्राम प्रत्येक शनिवारी किंवा रविवारी आपल्या गुरुकुलमध्ये होणारच आहे. तसंच पुढच्या शनिवारी सुद्धा 8वीच्या विद्यार्थ्यांचा प्रोग्राम आहे. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचं छानपैकी निरीक्षण करून असाच कार्यक्रम आपल्याला पुढच्या रविवारी किंवा शनिवारी साजरा करायचा हे लक्षात ठेवावं. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला मार्गदर्शन म्हणून अध्यक्ष म्हणून लाभलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय काळकुटे सर, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांनी अगदी शेतीचे इतके महत्त्वाचे कामं सुरू असताना सुद्धा आपल्या मुलांचा कौतुक करण्यासाठी आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीचे हात टाकण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माननीय श्री आनंदरावजी अण्णासाहेब सोळुंके पाटील, विकास भगवानराव शेळके पाटील, मसुरावजी आसाराम गाडेसाहेब व त्यांचे चिरंजीव बाळासाहेबजी गाडेसाहेब यांचे कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व तसेच आपल्या गुरुकुलचे सर्व शिक्षक वृंद व समोर बसलेले सर्व माझे विद्यार्थ्यांनो, विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी ग्रहण करायच्या असतात. त्या गोष्टी ग्रहण करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी एक आपल्याला हक्काचं व्यासपीठ आवश्यक असतं आणि ते व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम या ज्ञानधन गुरुकुलमध्ये जे विद्यार्थ्यांना आप्पाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ते शब्दामध्ये वर्णन करण्यासारखं नाही. त्यामुळं आपल्याला प्रत्येक कार्यक्रमामध्ये कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीने आणखीन त्यात सुधारणा करता येईल, आजच्या कार्यक्रमात झालेल्या चुका दुरुस्त करून पुढचा कार्यक्रम आपला आणखीन कशा पद्धतीने चांगलं करता येईल हे विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातून शिकायचे. आम्ही जेव्हा शिकत असताना जर आम्हालाही आमच्या शाळेमध्ये अशा स्वरूपाचे कार्यक्रम करण्याची किंवा आमच्या सरांनी जर आम्हाला संधी दिली असती तर नक्कीच आम्ही सुद्धा भविष्यामध्ये किंवा आज या वर्तमान काळामध्ये आहोत त्याच्यापेक्षा काहीतरी आणखीन बेटर झालो असतो असे आम्हाला तिथं खुर्चीवर बसल्या बसल्या मनात विचार येत होते. म्हणजे मी 5वी ते 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत माझं शिक्षण झालं, त्यापर्यंत मला स्टेजवर जाऊन बोलण्याची संधी माझ्या आयुष्यात तरी मला मिळाली नाही. हीच संधी तुम्हाला या बालवयामध्ये मिळत आहे, त्याचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. आणि समोर बसलेल्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जे विद्यार्थी समोर येऊन एवढं चांगल्या पद्धतीने आपले विचार व्यक्त करू शकतात ते त्यांच्या जीवनामध्ये भविष्यात कुठेही त्यांचे विचार प्रखरपणे ते मांडू शकतात. कारण आपल्याकडे मन आहे, बोलणाऱ्याचे हुलगे विकतात, न बोलणाऱ्याचे काहीच विकत नाही. किंवा आपल्या तुमच्या भाषेमध्ये बोलणाऱ्याचे दगड विकतात, ज्याला बोलता येत नाही त्यांचं काहीच विकत नाही. म्हणजे या समाजामध्ये आपले विचार जर आपण कुणापुढे व्यक्त करू शकलो नाहीत, आपल्या भावना जर कुणापुढे मांडता आले नाहीत, काल विधानसभेमध्ये तुम्ही बघितलं माननीय आष्टी पाटोद्याचे आमदार दत्तसाहेबांनी या बीडमध्ये घडलेली जी अगदी दुर्दैवी घटना आहे त्या दुर्दैवी घटनेची इतक्या चांगल्या पद्धतीने वर्णन करू शकले, इतक्या चांगल्या पद्धतीनं भावनिक पद्धतीनं जशी घडली त्या पद्धतीने त्यांनी ती घटना विधानसभेत मांडली. त्याचा परिणाम म्हणून बीड जिल्ह्यामध्ये येत्या काळामध्ये जे दुराचार चालू आहे तो नक्कीच थांबेल. माझं सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की ज्यांच्याकडे बोलण्याची क्षमता आहे, ज्यांच्याकडे बोलण्याचं कौशल्य आहे, तो व्यक्ती जीवनामध्ये कुठंच अयशस्वी होणार नाही. त्यांच्यासाठी यशाचे दारी नेहमी उघडे असतात. त्यामुळं विद्यार्थ्यांनी आपल्या या गुरुकुलमध्ये जो कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद घेऊन स्वतःचा सर्वगुण संपन्न असा विकास करून घेण्यासाठी हा कार्यक्रम आहे. त्याबद्दल पुनश्च एकदा 9वीच्या विद्यार्थ्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. त्यामुळं पुनश्च एकदा तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा. आणि 9वीच्या विद्यार्थ्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुनश्च एकदा 9वीच्या विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझी रजा घेतो. धन्यवाद. आभार प्रदर्शन करण्यासाठी येत आहे आर्यन काळकुटे सर, किती जमलेला सर, प्रमुख पाहुणे गाडे सर, सोळंके सर, इथे प्रमुख पाहुणे गाडे सर, सोळंके सर, गाडे सर, सोळंके सर,
व शेळके सर या मान्यवर मंडळीने आपला अमूल्य असा वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. व हा कार्यक्रम घ्यावाच लागेल आणि सर्व मुलांना भाषण करावीच लागतील असं आम्हाला बनाव सांगणारे मार्गदर्शक पवार सर व ह्याची कार्यक्रमाची सुरुवात करताना स्वागत गीताने सुरुवात केली. विशाल चव्हाण वरती शिके याचे आभार. व सर्व विद्यार्थ्यांनी भाषणे केली. काही छत्रपती शिवाजी महाराज, मनोजदादा जरांगे पाटील, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी या विषयावर सर्व विद्यार्थ्यांनी भाषणे केली, त्याबद्दल त्यांचे आभार. व खाली शांततेत खाली बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आमचा कार्यक्रम शांततेने ऐकला, त्यांचे आभार मानतो आणि अध्यक्षाच्या संमतीने हा कार्यक्रम जाहीर करतो. धन्यवाद.